आमचे बर्वे कुटुंब जे मूळचे वाळपय बांबर ह्या गांवांतले, तातूंतल्यान म्हजे आजोबा कैलासवासी आत्माराम पांडुरंग बर्वे हे 20व्या शतकाच्या पयल्या दशकांत बांबरावयल्यान माशेलान आयले आनी माशेलांतल्यान ह्या निसर्गान नटलेल्या अशा तिवरे गांवांत येवन आपली मठी बांदून देवी शांतादुर्गेची सेवा करीत आपल्या कुटुंबाचो वेलविस्तार वाडयलो. आनी आतां ह्याच मटयेन म्हजी आई आनी म्हज्या सांगाताक म्हजो काका काकी आनी म्हजी बायल ममता हे आमी वास्तव्य करतालीं. त्याच बरोबर आतां ह्या कुटुंबाक आनीक घरपण दिवपाक आमच्या आयुश्यान आयलो आमचो बाबू आनी ताज्या नामकरणाच्या निमतान तुमी सगळे जमल्यात. तुमकां हांव मना काळजांतल्यान येवकार दिता. मागीर भावाची ट्रान्सफर जाली खंय वास्को, तो पोस्टान आसतालो नोकरेक. पूण ट्रान्सफर जाली म्हणटा हांगा पुजा कोण करतलो, म्हणटकीर हांवें सगळें सोडलें आनी हांगाच रावलो पुजा करपाकूच. पुजा करप आनी गांवचें वटपण करप अशें करून रावलें. आनी मागीर ताका मदत करप भावाक. तो सकाळीं वतालो 7:00, 8:00 वास्को पावतालो. आनी पोस्टांतलें काम म्हणजे कशें कठीण खूब. सायकल घेवन फिरप आनी नाका शेवट जावप अशें हे लोकां मागीर पुरो जातालें. आत्माराम दादा तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आमच्या घरात भरपूर आनंद आला. तो शांत स्वभावाचा, कधीच त्यानं जास्त धावपळ वगैरे केली नाही. कुठे बसवला काही खायला दिलं की तो शांत बसून राहायचा. आणि खेळायला जाणे किंवा काय करणे म्हणजे चालणे हे त्याला आवडत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी त्याला गाडीवर बसून न्यायला होता. घरातून अंगणात सुद्धा जाणे म्हणजे तो कोणाला तरी हाक मारायचा, गाडी घेऊन ये, पायाला माझ्या गुंडे चोचतात असं म्हणून सांगायचं. आणि गावात, स्कूलात, कॉलेजमध्ये सगळ्यांच्या आवडीचा तो होता. LLB तो पणजीला शिकला आणि त्याला लागून त्याचे मित्रही त्याला चांगले मिळाले. राजकारणाची आवड असल्याकारणानं तितकं करून तो आपला अभ्यास सांभाळायचा. आणि त्यांना लागून आम्हाला त्याच्या अभ्यासाविषयी कधीही टेन्शन आलं नाही. आम्ही बिनधास्त असायचो. परीक्षा झाली की हा पास होणार, त्याप्रमाणे त्याचे वडील अगोदरच लोकांना खाऊ देण्यासाठी आदल्या दिवशी आणून ठेवायचं. बरं त्याचं शालेय जीवन किंवा बालपण हे बरं होतं. तो मदत करता आमकां जेन्ना चवथ दिवाळी आसता तेन्ना येवन भटपण करून अशी मदत सगळी करतात. म्हाका सारकी याद जाता, वर्स आशिल्लें 2013, कोजागिरी पौर्णिमेचो दीस आशिल्लो. आनी त्या दिसा हांव आनी ममता पयले फावट उलयलीं. आनी ताच्या दुसरे दिसा हांव मुंबय गेलो आनी हांव आनी ममता पयले फावट मेळ्ळी. मुंबईला आमच्या शेजारी एक अरुणा सोमण नावाची लेडी राहत होती. ती मूळची इथली मार्शेलाची. तर ती आमच्यासोबत जवळजवळ 2 वर्ष होते. खूप चांगले संबंध आमच्या झाले होते. आणि हिला ती लहानपणात बऱ्याच वर्षापासून बघत होती. तिला आठवलं की माझ्याकडे एक मुलगा आहे, गोव्याला आहे, पण तो आत्माराम बर्वे नाव आहे त्याचं. आता त्यावेळेस काही फारसी कमाई वगैरे नाही, पण चांगला होतकरू मुलगा आहे. और व्हॉट आय थॉट की मैं अकेले जाऊंगी आणि त्यांना मी सांगणार की नाही नाही मी गोव्याला यायचे नाही, मला गोव्यात लग्न करायचं नाही आहे आणि मी परत येणार. बट देन द स्टोरी चेंज्ड. वी मेट, वी फाउंड इच अदर अँड देन आमचं भाषण सुरू झालं, बोलणं सुरू झालं आणि संध्याकाळी भेटलो आणि नंतर मग रात्री आपापल्या घरी गेलो. आणि मग कन्व्हर्सेशन कसं सुरू करायचं तर मी विचारलं काय बोलू मी तुझ्याकडे. सो ही वॉज लाईक काकूच्या भाकरीपासून, घरात केलेल्या भाकरीपासून ते देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत तू माझ्याकडे काहीही बोलू शकते. मला मुळीच नाही. मी माझी मुलीला 2दा विचारलं, बेटा तू पक्का आहे ना, पक्का आहे ना. हो मम्मी मी ॲडजस्ट करणार म्हणून. एवढी माझी मुलगी म्हणाली की मम्मी मी ॲडजस्ट करणार. आता मुलीने हो म्हणाला, आपण पण ॲग्री झालो, सगळं झालं. आता व्यवस्थित सगळं छान आहे. आपली पहिली भेट आठवते? होय तर तू ऐरोलीला आलेलीस मला न्यायला. हो आणि पहिला प्रश्न काय होता माझा, तू 4 व्हीलर चालवतेस? हो आणि तुझ्यापेक्षा बेटर.
आणि तेव्हापासून तू शाईन मारायला लागली की मुंबईतल्या लोकांना गाडी येते म्हणून. आणि अशी करून आमची जर्नी सुरू झाली आणि त्या ऐरोलीतल्या पहिल्या मजलेपासून मजल दर मजल करत आमची गाडी वाया नेरूळ, वाया पनवेल, वाया रायगड, वाया सिंधुदुर्ग करत करत गोव्यात आली. आणि गोव्यात गेली 12 वर्ष आम्ही सहजीवन अनुभवतो आहे. अनेक चांगले वाईट प्रसंग येऊन गेले. त्या सगळ्या प्रसंगांना सगळी जोडपी देतात तसं धीरानं, आनंदानं आणि एकजुटीनं असं आम्ही तोंड दिलं. खरं म्हणजे वी आर टॉम अँड जेरी. आम्ही एकदा सुरू केलं की आम्ही एकमेकांच्या मागे असं धावत राहतो. आणि मग कधीतरी असे खूप सुंदर क्षण असतात जे असे आठवण झाली की मग हां अरे यार आपण हे स्पेंड केलेलं एकत्र आपण. लग्न केलें हांवेंनूच पुण्यवाचन केलें तेगे. म्हाजें ब्लेम खूब लोकांनी केलो की तुवें पुण्यवाचन केलें ताका भुरगीं जायना आनी कितें जालें. खूब लोकांनी आयकलें आनी कानान, पूण तें सोडून दिलें. पण काही गोष्टी अशा असतात त्या कधी कधी ईश्वरावर सोडून द्यायच्या असतात. हां, ईश्वर प्राणिधान ज्याला म्हणतात योगामध्ये. व्हॉट एव्हर द कंडिशन मे बी यू हॅव टू रिलाय ऑन गॉड. काही वेळा असं करावं लागतं. ह्या 12 वर्सांच्या तशें पळोवंक गेलो जाल्यार तपश्चर्येक ह्या वर्सा फळ आयलें आणि आमच्या घरान ल्हान सानुल्या पावलांनी आवाज केलो. मी आजी जाले, मला नातू झाला. काय चाललं रे? टिंग टिंगा बसायला पण लागले आता. टिंगा टिंग. अरे रावणाच्या दाढीला शेवग्याच्या शेंगा टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग टिंग टिंगाक टांग. आता आमच्याकडे नवीन बाळ आलंय एकदम 11 वर्षांनी. आम्हाला आनंदाचे छान एकदम असं करायचं आहे की बस काही नाही. आता जे नवीन फेज आहे वी जस्ट कॅनॉट एक्सप्लेन. म्हणजे वी आर ऑन क्लाउड 9 लाईक आमचं पिल्लू आलं आहे आमच्या आयुष्यात आणि इतकं मोठं नवीन आमच्या आयुष्यात सगळं चेंजेस झाले आहेत आणि वी बोथ आर लाईक इन लव्ह विथ आर बेबी अँड अगेन वी आर इन लव्ह विथ इच अदर. सो दिस वॉज अ व्हेरी म्हणजे आणि मोठा बदल झाला ममतामध्ये. म्हणजे कधी प्रवासाला जाताना बॅग न भरणारी ममता आता घरातून निघताना फीडिंग बॉटल्स आणि फॉर्म्युला मिल्क आणि 1760 गोष्टी घेऊन एवढा मोठा बोजा, तिच्या कपड्यांपेक्षा बाबूच्या सामानाचा बोजा मोठा घेऊन आता फिरायला लागली. हा एक मोठा प्लेझंट सरप्राईज आहे आमच्या आयुष्यात. नातू झाला तर एकदम बरें दिसलें आमकां. जायच आसलो न्हू आमकां घरान आधार. आतां चलयो मोठ्यो जाला घरान ल्हान भुरग्याचो आधार ना आमकां. एकदम बरें दिसलें. खूब वर्सां वाट पळयली न्हू. अरे नातू बरें आसा. साखर म्हणजे इतकी वाडटाली, प्रेशर वाडटालो, कितें कितें जातालें. पण आतां बाबू येयले आपुणूच ती कमी जावं लागली. साखरच कमी जाता देंवता. इतको परिणाम जालो. माझे काका असतील, काकू असतील, माझी आई असेल, माझे सासू सासरे असतील, प्रत्येकाच्या मनात एक अत्यंत चांगला प्रेमाचा पाझर त्याच्यामुळे फुटला आहे. त्यांच्या आयुष्याला जगण्यासाठी एक नवीन दिशा मिळाली आहे, त्यांना एक नवीन कारण मिळालं आहे. त्यांचं प्रत्येकाचं वय 10-10 वर्षांनी कमी झालं आहे आणि आम्ही एक 5 वर्षांनी जास्त प्रौढ वाटतंय कारण आता अचानक 10-11 वर्षानंतर जबाबदारी आमच्या खांद्यावर येऊन पडली. त्यामुळे अशा प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना निर्माण करणारा असा आमचा गोंडस बाळ हा सगळ्यांसाठीच एक खूप सुंदर भेट आहे देवानं दिलेली. एवढा मला आनंद झाला की जे काय माझ्याजवळ असेल, लाडू असेल, साखर असेल, काय असेल ते मी आनंदानं प्रत्येकाला दिलं. आणि नंतर आम्ही काय केलं, फटाकणे आणले आणि मुख्य आमच्या देवीच्या देवळाकडे अर्ध बॉक्स लावलं आणि निम्म बॉक्स आम्ही ह्या नारायणदेवाच्या देवळाकडे लावलं. म्हणजे आनंद कसा व्यक्त करावा हे आणि मला काहीच सुचत नव्हतं. नाव काय ठेवायचं आहे मग? विचारतेस की सांगतेस? आपण त्याचं नाव काय ठेवायचं हो? आपण त्याचं नावं तर खूप आहेत, खूप डिस्कशन चालू आहे. पण तुला काय मत आहे? मला तर युग बनायचं आहे बाबूला. अच्छा, तुझं युगच आहे. हो, माझा युग असा तो.
तर सजेस्ट कर ना निकी. नरूटो ये क्या नाम है? कार्टून कैरेक्टर में ही रखना है भाई साहब. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकायच्यात. मी माझ्या वतीनं टाकतो. लोकशाही पद्धतीनं आपण चिठ्ठी काढून नाव फायनल करूया. अँड द नेम इज येस. हे असलं काय नाव असतं का? मला अजिबात पटलं नाही. अरे काय संताजी सनक सनक सनक. काय अम्मा ऐक एक माझं मस्तच नाव सुचलंय. रात्रीचे किती वाजले बघितले? कसं पण जरा ऐक माझं. झोप जाऊन चल सकाळी पण बघूया. ऐक ऐक. अरे मला आत्ताच सुचलंय. शांत झोप, नाही मला तुला सांगितल्याशिवाय झोप लागत नाही. शांत झोप. मग सकाळी नाव ठेव. आता रात्रीचं नाव ठेवत नसतं. चल. नावांचा विचार करून करून डोकं भणभणलं रे बाबा. देवा व्यंकटेश्वरा पावरे बाबा. In the sacred rhythm of the Vedas, in the silent power of a prayer, a name emerged. Rooted in the ancient Sanskrit, it is a timeless invocation. It is the whisper of the safety in a storm, the hand that shields without demand, and the presence that watches over when all else fades. We invoke a legacy of compassion with courage, a legacy of strength wrapped in serenity, and a legacy of guardianship rooted not in control but in love. A name that means the protector, the savior, and the one who upholds. त्राता. त्राता, the protector divine. तुम्ही सगळे आलात म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि आमच्या बाळाला खूप खूप आशीर्वाद द्यात इतकीच नम्र विनंती. थँक्यू व्हेरी मच.